घड्या घालून अथवा चिटकवू कुठे कुठे कागदी आकृती घड्या घालून अथवा चिटकवू कुठे कुठे भूमितीतील गुणधर्मांना समजून घेऊन सर्व इथे भूमितीतील गुणधर्मांना समजून घेऊन सर्व इथे आम्हाला समजे सारे आम्हाला समजे आम्हाला समजे सारे आम्हाला समजे किती आकृती विविध तऱ्हेच्या वेगवेगळे गुणधर्म किती आकृती विविध तऱ्हेच्या वेगवेगळी गुणधर्म समजतील कृतीमधुनी सारे हेच यामागील वर्म समजतील कृतीमधुनी सारे हेच यामागील वर्म उदाहरणे सोडविताना सोपे मग जाईल सारे उदाहरणे सोडविताना हा आहे सुषम षटकोन. एक घडी घातल्यावर हा झाला समद्विभुज समलंब चौकोन. आणखीन एक घडी घातल्यावर हा झाला समभुज चौकोन. आणखीन एक घडी घातल्यावर हा झाला समभुज त्रिकोण. आणि शेवटी हा झाला त्रिकोणी शंकू. आता एबी आणि सीडी या दोन पट्ट्या आहेत ना, यांच्या लांबीची आपल्याला तुलना करायची. याची कुठली लांब आहे? नाउ वी हॅव टू कम्पेअर द लेंथ ऑफ टू स्ट्रिप्स एबी अँड सीडी. आता काय करूया, यासाठी एबीच्या शेजारी सीडी ठेवूया. कशी ठेवायची बघा. अशी ठेवली की लक्षात येते की एबीची लांबी सीडी पेक्षा जास्त आहे. इफ वी कीप दीज टू स्ट्रिप्स साइड बाय साइड देन इट विल बी क्लिअर दॅट एबी विल बी ग्रेटर दॅन सीडी. आता काय करूया, ती एबी मोठी आहे ना, ती काढून घ्या. त्याच्याची दुसरी स्ट्रिप घ्या, त्याला एबी म्हणूया. हे बघा, आता ही मात्र एबी आहे ना, ती सीडीच्याच लांबीची आहे बरं का. देअरफॉर दीज टू स्ट्रिप्स आर ऑफ सेम लेंथ. म्हणजे समान लांबीच्या काय ते कळलं आणि वेगवेगळ्या लांबीच्या काय ते कळलं. आता आपण समांतर बघूया. एक घ्या बरं, एक एबी घ्या आणि आता सीडी घ्या, लांब लांब ठेवा. आता ते समांतर आहेत, पण समांतर आहेत, समान लांबीच्या नाहीत बरं का. म्हणजे समांतर आणि समान लांबीच्या यात फरक आहे. दीज टू स्ट्रिप्स आर पॅरलल बट नॉट ऑफ द सेम लेंथ. आता एक तिसरी स्ट्रिप घेऊया जी या दोन यांना छेदते. दोन वेगवेगळ्या बिंदू छेदते. कोणते दोन बिंदू आहेत बघा, हा पी दिसतोय आणि तो क्यू आहे ना. या दोन बिंदू छेदते. यासाठी या दोन स्ट्रिप समांतरच असायला पाहिजे असं नाही. कोणत्याही दोन स्ट्रिपला किंवा कोणत्याही दोन रेषांना तिसरी रेषा दोन वेगवेगळ्या बिंदू छेदत असेल ना, त्याला म्हणतात छेदिका. देअरफॉर दिस स्ट्रिप पी क्यू intersects AB and CD in two different points P and Q. It is called transversal. म्हणजे ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय ते कळलं, पॅरलल लाईन्स म्हणजे काय ते कळलं. म्हणजे हा पहिला भाग बरोबर कळला. आता आपण लंब म्हणजे काय ते बघूया. ती दुसरी पांढरी पट्टी ह्या बरोबर कुठे गेली, हे काढा बाजूला. आता आपण पांढऱ्या पट्टीचं काम बघूया. ही पांढरी पट्टी आहे ना, ही ठेवली. आता याला कुठेही लंब काढायचा झाला ना, तर ती फक्त अशी घडी घालायची. घडीला घडी जुळली की तिथे लंब येतो. मग आता तिथे समजा हा बिंदू पी आहे, तर पी बिंदूवर लंब येईल. ठेवा बरं, पी तिथे ठेवा. समजा आणखीन मला दुसरा क्यू बिंदू आहे, तिथे लंब काढायचा असेल, काय करावं, काय नाही, क्यू बिंदू घ्या आणखीन शेजारी कुठेतरी. तिथे क्यू घे, डी घे, काय जो येईल. ठीक आहे, हा क्यू झाला. आता तिथे घडी घाल, क्यूशी जर घडी घातली बरोबर, तर हा क्यू बिंदूतून लंब झाला. कळलं. याचा अर्थ मला लंब जर काढायचा असेल तर अशी घडी घालायची, ती कडेला कट जुळली की लंब मिळतो. म्हणजे लंब काय ते कळलं, समांतर म्हणजे काय ते कळलं. ओके. नाव इफ यू हॅव टू फाइंड आउट द परपेंडिक्युलर थ्रू एनी पॉइंट, होल्ड इट इन सच अ वे that you will get perpendicular through that point P and Q. ओके. इथे दोन कोण आहेत बरं का. एक आहे Q आणि दुसरा आहे B. हा Q कोण असा पण वाचतात बरं का, PQR ABC. Now there are two angles Q and B. Q can be read as PQR, B can be read as ABC. आता आपल्याला या दोघांची तुलना करायची.
नाव इफ यू हॅव टू कम्पेअर दिस टू अँगल्स, तर करायचं काय माहिती का, तो क्यू कोण आहे ना, तो आपण ते बी वर बरोबर ठेवूया. इफ वी कीप दॅट अँगल क्यू ऑन बी, then it will be clear that Q will be less than B. हा Q हा B पेक्षा लहान आहे हे लगेच लक्षात येते. इथे कोणाचं क्षेत्रफळ मोठं आहे त्याच्याशी संबंध नाही, कोपरा कसा आहे तो बघायचा. म्हणजे Q हा कोण B पेक्षा लहान आहे. आलं लक्षात? कंपॅरिझन ऑफ दीज टू अँगल्स. हे बघा इथे 3 त्रिकोण दिसत आहेत. हा, एक आहे लघुकोन त्रिकोण, एक आहे काटकोन त्रिकोण आणि एक आहे विशालकोन त्रिकोण. देर आर 3 टाइप्स ऑफ ट्रायंगल्स, एक्यूट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल आणि ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. आता हे जे त्रिकोण आहेत की नाही, याच्या प्रत्येक बाजूचा मध्यबिंदू मिळवायचा झाला तर काय करतो आपण, घडीवर घडी घालायची. आता ABC घ्या बरं, एकाला नाव द्या. लघुकोन त्रिकोणाला एक ABC घेऊया, A B आणि हरकत नाही ABC. आता काय करूया, इट इज अन एक्यूट अँगल ट्रायंगल ABC. आता आपण A आणि B एकमेकावर ठेवूया. A आणि B जर एकमेकावर बरोबर जुळली, हां, तर काय झालं, हे बघा बसली. ही जी खूण आहे की नाही, ह्याची घडीची, ती घडीची खूण नेहमी तिथं लंब असते बरं का. म्हणजे हा लंब मध्यबिंदूतून काढलेला आहे. म्हणजे थोडक्यात हा ABचा लंबद्विभाजक झाला. इट इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ AB. तसाच BCचा काढता येईल का, B आणि C एकमेकावर ठेवा, ते बघायला घडी आला BCचा लंबद्विभाजक, इट्स अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ BC. तसाच ACचा येईल का, ACचा पण येईल. आणि काय गंमत होती माहितीये का, हे 3 लंबद्विभाजक बरोबर एकाच बिंदू छेदतात. त्याला परिकेंद्र म्हणतात बरं का. आता हे लघुकोन त्रिकोणाच्या बाबतीत आत छेदतायत, काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत ते कर्णावर छेदतात आणि विशालकोन त्रिकोणात बाहेर छेदतात बरं का. असं होतंय. इन एक्यूट अँगल ट्रायंगल these 3 perpendicular bisectors intersect in the interior part of triangle. In the right angle triangle, they intersect on hypotenuse, and in obtuse angle triangle, they intersect in the exterior part of triangle. पण एकाच बिंदूत छेदतात बरं का. त्या बिंदूला म्हणायचं परिकेंद्र, सर्कम सेंटर. ओके, नाव ABC इज अ ट्रायंगल. ABC हा त्रिकोण आहे बरं का. आता आपण काय करणार आहोत, Aचा कोन दुभाजक काढणार, Bचा कोन दुभाजक काढणार आणि Cचा पण काढणार. नाव वी आर गोइंग टू ड्रॉ अँगल बायसेक्टर ऑफ A, अँगल बायसेक्टर ऑफ B आणि अँगल बायसेक्टर ऑफ C. काय करायचं यासाठी, AB हा AC वर ठेवूया. AB ही भुजा AC वर येईल अशी बघा बरोबर. B हा C वर आला पाहिजे असं नाही, पण ती AB भुजा AC वर आली. हां, तिची आता खूण झाली का नाही, ती खूण म्हणजे अँगल बायसेक्टर. दाखवा ती खूण कुठे येते, कुठे कोण दुभाजकाची खूण येते, ही सबंध खूण अशी सबंध ती मार्क. हां, ही झाली अँगल बायसेक्टर ऑफ A. तसा अँगल बायसेक्टर ऑफ B कसा होईल, अँगल बायसेक्टर B, हां, ती बघा खूण झाली अँगल बायसेक्टर ऑफ B. पुन्हा आपण काय केलं, BC आहे ह्याच्यावर तेव्हा अँगल बायसेक्टर ऑफ B दाखवा कुठे येतो. येस, सिमिलरली Cचा काढा, असं ठेवा. ओके, आता काय अँगल बायसेक्टर ऑफ C. हे तिन्ही एका बिंदूत छेदतात बघा, होय की नाही. आता कोणत्याही प्रकारचा त्रिकोण असू दे, कोण दुभाजकांचा छेदन बिंदू एकच असतो आणि कोणत्याही प्रकारचा त्रिकोण असला तर तो अंतर्भागात छेदतो. त्याला आपण आय असं नाव देतो नेहमी, इन सेंटर असं त्याला म्हणायचं. हा केव्हा वापरतात, जर अंतर्वर्तुळ काढायचं असेल तर कोन दुभाजक वापरतात, परिवर्तुळ काढायचं असेल तर लंबद्विभाजक वापरतात. कळलं. ओके, ABC हा तर त्रिकोण आहे बरं का. इट्स अ ट्रायंगल ABC. आता ABचा मध्यबिंदू घेतला तो P. मध्यबिंदू कसा मिळवायचा कळलाय, A आणि B एकमेकावर ठेवले की मध्यबिंदू मिळतो. तसा BCचा मध्यबिंदू R आहे आणि ACचा मध्यबिंदू Q आहे. वी कॅन ऑब्टेन मिड पॉइंट्स ऑफ AB, BC अँड AC बाय फोल्डिंग. ओके, म्हणजे मध्यबिंदू मिळाली. आता मध्यबिंदू आणि समोरचा शिरोबिंदू जोडला की मध्यगा होते. म्हणजे AR ही एक मध्यगा झाली, BQ ही दुसरी मध्यगा झाली आणि CP ही तिसरी मध्यगा झाली, होय का नाही. देअरफॉर AR
BQ and PC आर 3 मीडियन्स. आणि काय लक्षात येते, या तिन्ही मध्यगा एकाच बिंदूमध्ये छेदत आहेत. कळलं? दिस ट्रँगल 3 मीडियन्स इंटरसेक्ट इन सिंगल पॉइंट. तो कुठला बिंदू आहे इथे छेदता येतो तो बघा, त्याला आपण जी म्हणतो नेहमी, तो बिंदू जी असतो. हा बघा, त्या 3 मध्यगा कुठल्याही प्रकारचा त्रिकोण असू दे. आता इथे लक्षात येतं की यात कुठलाही प्रकारचा त्रिकोण असला तरी मध्यगा मात्र अंतर्भागातच छेदतात. व्हॉट एव्हर द टाईप ऑफ ट्रँगल मे बी, 3 मीडियन्स इंटरसेक्ट अँड पॉइंट ऑफ इंटरसेक्शन लाईज इन द ट्रँगल. हा ABC त्रिकोण आहे बरं का. दिस इज ट्रँगल ABC. आता या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूवर आपल्याला शिरोलंब काढायचे आहेत. मग ए बिंदूवरून शिरोलंब काढायचा झाला तर एच्या तिथे घडी घाला बरं. एच्या तिथे घाल घडी, अशी घालायची. बरोबर, हे बघा अशी घडी घातली की तो जो एम आला ना तो BC वर काढलेला ए मधनं शिरोलंब झाला बरं का. बोल काढा. आता काय करूया, आता अशीच घडी ते बीच्या तिथे घाला. बी 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 कुठे गेला, बी इथे बी. हां, मग तिथेच घडी घालायची. हां, घाल तशी अशी. ते बघा म्हणजे तो बीच्या तिथे शिरोलंब झाला आहे ना. आता असा सीच्या तिथे घाला बरं. सीच्या तिथे घाला. हां, therefore after folding we get 3 altitudes through A, through B and through C. Through A the altitude is AM. Through B altitude is BN. Through C altitude is CN. And we observe that these 3 altitudes are concurrent or they intersect in single point. AM हा एक शिरोलंब आहे, BN हा दुसरा शिरोलंब आहे, CL हा तिसरा शिरोलंब आहे. ते तिन्ही शिरोलंब एकाच बिंदूत छेदतात बरं का. हा आपला लघुकोन त्रिकोण आहे. दिस इज ॲक्युटँगल ट्रँगल. आता तो जो काटकोन त्रिकोण आहे ना, त्या काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत मात्र तिन्ही शिरोलंब काटकोनाच्या तिथे छेदतात बरं का. जिथे काटकोन होतो तिथे, काटकोन पलीकडे होतो तिथे, पलीकडे पलीकडे हां तिथे छेदतात. आणि तिसरा आहे तो विशालकोन त्रिकोण. विशालकोन त्रिकोणामध्ये मात्र तिन्ही शिरोलंब त्रिकोणाच्या बाह्य भागात छेदतात. In octagonal triangle, 3 altitudes intersect in the exterior part of triangle. कळलं? ओके. दिस इज अ ट्रायंगल ABC. हा ABC हा एक त्रिकोण आहे बरं का. आता यामध्ये AC AB वर आणा बरं. फोल्ड करून कशी आणताय बघूया. AC आणि AB एकमेकावर आणल्यावर काय होते, दोन्ही सारख्या होतात बरं. म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे बरं का. देअरफॉर ABC इज अन आयसोसेलेस ट्रायंगल. आता यामध्ये आणखी एक गोष्ट आहे, AB आणि AC सारख्या लांबीच्या झाल्यात पण B आणि C पण सारखे झाले. म्हणून त्रिकोणाचा गुणधर्म काय, त्रिकोणात 2 बाजू जर एकरूप असल्या तर त्यांच्या समोरचे कोण पण एकरूप असतात. आता उलगडा तो परत घ्या उजवळ. आता हा जो त्रिकोण आहे का नाही समद्विभुज, याची आणखी एक गंमत आहे बरं का. याच्यात C बिंदूतून शिरोलंब काढलाय त्याला आपण म्हणू CL आहे का नाही. आणि B बिंदूतून काढलाय त्याला म्हणू BM. असे 2 शिरोलंब झाले. तर समद्विभुज त्रिकोणात काय असतं, हे 2 शिरोलंब पण एकरूप असतात बरं का. जर पण आयसोसेलेस ट्रायंगल 2 अल्टिट्यूड्स ड्रॉन ऑन कॉन्ग्रुएंट साइड्स दे आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. बघा बरं आहेत का समान लांबीचे. बघा तो बघा B आहे बघा, आणि तसाच CL आहे ना. इतकंच नव्हे, याच पद्धतीने आपलं हे पण बघता येतं. त्या मध्यगा काढलेत बघा. BP ही एक मध्यगा आहे BP, आणि CN या 2 मध्यगा पण आहेत. म्हणजे एकरूप भुजांवर काढलेल्या 2 मध्यगा पण समान लांबीच्या असतात. देअरफॉर BP अँड CN आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. ठीक आहे. लुक ॲट दॅट ट्रायंगल ABC. ABC हा त्रिकोण आहे बरं का. आता या त्रिकोणात आपल्याला ABAC या बाजूंची तुलना करायची, B आणि C या कोणाची पण तुलना करायची. वी आर गोइंग टू कम्पेअर साइड AB विथ AC and angle B with C.
यासाठी पहिल्यांदा आपण काय करूया, ते बीसीचं लंबदुभाजक काढण्यासाठी जसं आपण फोल्ड करतो का नाही तसं फोल्ड करूया. म्हणजे बी हा सी वर येईल. बघूया आला. तर आल्यावर असं लक्षात येत आहे की सी हा कोण बी पेक्षा मोठा आहे ना. दरफॉर सी इज ग्रेटर दॅन बी. म्हणजे लंबदुभाजकासारखा फोल्ड केल्यावर सी इज ग्रेटर दॅन बी कळलं बरं का. आता उलगडा. आता काय करूया, ते कोण दुभाजकासारखा फोल्ड करू म्हणजे एसी ए बी वर जाऊन बसेल. बघूया. नाव एसी विल लाय ऑन ए बी. आणि असं झाल्यावर आता लक्षात येते की एसी लहान आहे, ए बी मोठा आहे. आणि मग आता उलगडल्यावर काय येते, ए बी ही मोठी आहे, एसी ही लहान आहे. ए बी इज ग्रेटर दॅन एसी. लक्षात काय आलं, कोण सी मोठा आहे, कोण बी पेक्षा. आणि म्हणून निष्कर्ष असा निघाला, मोठ्या बाजूसमोरील कोण मोठा, लहान बाजूसमोरील लहान. Therefore, what will be the inference? Angle opposite to greater side is greater. Side opposite to greater angle is greater. Okay? ही आकृती आहे षटकोनाची बरं का. आता या षटकोनामध्ये वेगवेगळ्या घड्या घातल्या की काय काय आकृत्या होतात बघा तयार. हा, इट इज रेग्युलर हेक्झागॉन. नाव फोल्ड इट. पहिला फोल्ड घातल्यावर काय मिळालं बरं, अरे चा हा झाला समद्विभुज समलंब चौकोन. इट इज अन आयसोसुलर ट्रॅपिझियम. आणखी एक गडी घालू बरं, सावकाश सावकाश घाला गडी. ओके, वे चुकली का, बरोबर आली. हा आहे समभुज चौकोन. नाव इट्स रॉम्बस. आणि एक गडी घाला, समभुज त्रिकोण झालाय का. इट इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि आता काय गंमत होती बघा, हळूच ते उलगडा. अरे चा हा झाला त्रिकोणी शंकू, ट्रायंग्युलर कोन. कळत आहे, हे वर्तुळ आहे. इट्स सर्कल. हे तर वर्तुळ केंद्र कसा मिळवायचं बघ. पहिल्यांदा आपण एक फोल्ड करा, एक फोल्ड करा, आणखी एक फोल्ड करा. ते बघा ते वर्तुळ केंद्र मिळालं ना. आणि त्या दोन दिसतात त्या त्रिज्या आहेत, ते एकमेकावर ठेवले त्या तिकडे पण आहे तिकडे. हा, त्या दोन्ही त्रिज्या समान लांबीच्या आहेत ना. हा, म्हणजे हे पण कळलं. द फर्स्ट सर्कल यू गॉट सेंटर ऑफ सर्कल अँड टू रेडिया ऑफ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. आता उलगडा. हा व्यास झाला. पुन्हा एकदा उलगडा. वर्तुळ केंद्र कुठे आहे दाखवा. सी इज द सेंटर ऑफ सर्कल. त्रिज्या दाखवा, विच विल बी द रेडियस. सी ए विल बी द रेडियस. ओके. व्यास दाखवा. ए बी विल बी द डायमीटर. ए बी हा व्यास झाला. ओके. म्हणजे आता त्रिज्या, व्यास, वर्तुळ केंद्र कळलं बरं का. आता एक जीवा काढूया आपण. कशी काय जीवा काढायची, कुठेही फोल्ड करा की जीवावी ना मध्ये. ती बघा, ही झाली एक जीवा पी क्यू. समजा उलगडले की दिसेल पी आणि क्यू. ती बघा उलगडा, ती बघा झाली ना. आता आणखी एक जीवा काढायची आली, आणखी जरा जास्त मोठं फोल्ड करा. ही बघा ही झाली दुसरी जीवा झाली. आणि मग लक्षात काय येते माहिती का, जी जीवा मोठी आहे का नाही ती वर्तुळ केंद्रापासून कमी अंतरावर आहे, आणि जी लहान आहे ती जास्त अंतरावर आहे. देअरफॉर ग्रेटर कॉर्ड इज ॲट स्मॉलर डिस्टन्स, स्मॉलर कॉर्ड इज ॲट ग्रेटर डिस्टन्स. म्हणजे जीवा, त्रिज्या, व्यास कळलं. आता दोन जीवा जर समान लांबीचे असले ना तर ते समान अंतरावर असतात बरं का. हे पण कळलं. कळलंय. आता ते वर्तुळ बाजूला करा. आता एक मोठं वर्तुळ घ्या आणि त्या मोठ्या वर्तुळाच्या तिथे छोटं वर्तुळ अशा पद्धतीने ठेवा शेजारी. किती दोन शेजारी ठेवल्या. हां, ही बघा ही आहेत ना, ही दोन वर्तुळ परस्परांना बाहेर बिंदू स्पर्श करतात. दीज टू सर्कल्स आर कॉल्ड टँजंट सर्कल अँड दे टच एक्सटर्नली. अशी जर बाहेरून स्पर्श करत असली ना तर त्यांच्या वर्तुळ केंद्रामधलं अंतर त्रिज्यांच्या बेरजे इतकं दिसतंय बरं का. आहे का नाही. आता ती आतून स्पर्श करणारी काढा बरं अशी. ते बघा आता ही आतून स्पर्श करतात. दीज टू सर्कल्स दे टच इंटरनली. तर त्यांच्या वर्तुळ केंद्रामधलं अंतर मात्र त्रिज्यांच्या वजाबाकी इतकं येतं. बरोबर का नाही. हे सगळे गुणधर्म समजले. आता ही दोन वर्तुळ घ्या आत्ताचीच. आत्ताचीच ती जी वर्तुळ आहे ना तीच घ्या. हां, आणि कर बरं उलट करून पालथं कर. त्याच्यावर हे ठेव. आता ही जी दोन वर्तुळ आहेत ना
ही एककेंद्रीय वर्तुळ आहे, त्याचा केंद्रबिंदू एक आहे बरं का. दीज टू सर्कल्स आर कॉन्सन्ट्रिक सर्कल्स, दे हॅव सेम सेंटर. पण ती जी दोन लहान वर्तुळ आहेत ना ती घ्या बरं आता. ती दोन लहान वर्तुळ घेतली तर ती मात्र एकरूप आहेत बरं का. म्हणजे त्यांच्या त्रिज्या समान आहे. म्हणजे एकरूप वर्तुळ कुठली, एककेंद्रीय वर्तुळ कुठली ते पण कळलं. आता वर्तुळाची एक जीवा घ्या, मोठं वर्तुळ घ्या, त्याची एक जीवा घेऊया आपण. मोठं वर्तुळ घ्या, उलटं करा अशी बस. ते कसली जीवा काढा बरं, पुढे एक जीवा काढा. हां, तर ही जी जीवा काढली ना त्या जीवेचा समजा मध्यबिंदू काढायचा झाला तर आपण कसा काढू. समजा ही जीव आहे, या बरं जीवा परत त्याचा मध्यबिंदू काढायचा म्हणजे काय, फोल्ड करायचं त्याच्यावर, करा फोल्ड तिथून. हां, याच्यावर येईल असं फोल्ड करा. हां अशी, म्हणजे मध्यबिंदू मिळाला पाहिजे का नाही. म्हणजे हा जीवेचा मध्य झाला. आता ती जी खूण आहे का नाही, ही खूण ही अशी झालेली खूण, करा फोल्ड. ती खूण म्हणजे लंब असते होय का नाही. आता उलगडा वर्तुळ म्हणजे काय झालं, उलगडा संबंध. जीवेचा मध्य आणि वर्तुळ केंद्र यांना जोडणारा रेषाखंड जीवेला लंब दिसतोय, किंवा वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब ते जीवेला दुभागतोय, किंवा जीवेचा लंब दुभाजक काढला तो लंब तो वर्तुळ केंद्रातून जातो. हे तिन्ही गुणधर्म कळतायत नाही का. Therefore, it's a chord. If you get the midpoint of chord, then segment joining midpoint of the chord and center of circle will be perpendicular to the chord. हा एक गुणधर्म काढला. Perpendicular through the center of circle to the chord will bisect the chord. हा दुसरा काढला. आणि perpendicular bisect of chord passes through center of circle हा तिसरा पण काढला. हे सर्व एकत्र कळलं वर्तुळाच्या या कृतीतनं. ओके, हे बघा ना आता ते ए बी सी आणि पी क्यू आर हे दोन त्रिकोण बघा आहेत ना. ए बी सी अँड पी क्यू आर, दीज आर टू ट्रायंगल्स. आता आपण काय करणार आहोत, ए बी सी वर पी क्यू आर ठेवून बघा बरोबर. बरोबर तर बघा बरोबर बसला नाही का. असे जर दोन त्रिकोण एकमेकावर ठेवले तंतोतंत जुळले का नाही, त्या म्हणायचं एकरूप त्रिकोण. देअरफॉर ट्रायंगल एबीसी कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल पीक्यूआर. पण इथे गंमत काय बघा, आपण कसंही ठेवलं तर नाही ते एकरूप होईल. जरा तिरका ठेव बरं. अरे आता नाही एकरूप झाला. याचा अर्थ एकरूप होण्यासाठी काय करायला पाहिजे, पी बिंदू बरोबर ए वर आला पाहिजे. देअरफॉर पी अँड ए आर कॉल्ड करस्पॉन्डिंग पॉइंट्स. सिमिलरली बी अँड क्यू आर करस्पॉन्डिंग पॉइंट्स. सी अँड आर करस्पॉन्डिंग पॉइंट म्हणजे संगत शिरोबिंदू आहेत. एबीसी संगत बाजू कुठली आहे, पी क्यू आहे. बीसीची संगत बाजू कुठली आहे, क्यू आर आहे. आणि एसीची संगत बाजू पी आर आहे. दोन त्रिकोण जेव्हा एकरूप होतात का नाही, त्यावेळी त्यांच्या एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंची एकरूप असतात अनुक्रमे. व्हेन टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट, थ्री साइड्स ऑफ वन ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट विथ थ्री करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अदर. तसंच कोणाचं असतं बघा. म्हणजे ए आणि पी एकरूप आहे, बी आणि क्यू एकरूप आहे, सी आणि आर एकरूप आहे. आता शेजारी पण दोन त्रिकोण आहेत, हे काढा बाजूला. आता दोन तिथे पण दोन त्रिकोण आहेत है ना. आता त्रिकोणाचं नाव वाचताना एल एम एन वाचलं काय आणि एम एन एल वाचलं काय किंवा एल एन एम वाचलं काय चालतं. पण दोन त्रिकोणांचा जेव्हा विचार करू ना, ते ज्या क्रमाने तुम्ही ही नावं वाचणार त्याच क्रमाने ती वाचली पाहिजे. कळलंय. Therefore, if you have to read two triangles, then triangle LMN and IQD असंच बोललं पाहिजे तर ते होती. हां, म्हणजे हे दोन त्रिकोण एकरूप होती. त्याचा अर्थ करस्पॉन्डिंग पॉइंट्स हे एकरूप आले पाहिजे, करस्पॉन्डिंग व्हर्टायसेस आले पाहिजे. ज्या क्रमाने याचं नाव घेऊ त्याच क्रमाने ते घेऊ. आता हे सरळ दिसले तर बरं कळतंय. तर हे दोन त्रिकोण एकरूप करायचे असले तर एकरूप वाटण्यासाठी या सहाही गोष्टी आवश्यक आहेत खरं. पण पुरेसं काय असतं, तीन बाजू नुसते दाखवल्या तरी चालतं. त्याला आपण म्हणतो बा बाबा कसोटी SSS टेस्ट. दोन बाजूंमधला कोण दाखवलं तरी चालतं, SAS टेस्ट. किंवा दोन कोण मधली बाजू असली तरी चालते, ASA टेस्ट. किंवा दोन कोणांकडेची बाजू असली तरी AAS टेस्ट. असं यातलं काही चालतं. पण दोन बाजूंकडे तर कोण तर चालत नाही. म्हणजे कोणत्या कसोट्या आहेत ते कळलं. काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत एक स्पेशल कसोटी, त्याला म्हणायचं हायपोटेन्यूज साईड टेस्ट. ते यांनी दाखवता येतं.
पण त्रिकोणांची एकरूपता ना ही मात्र बऱ्याच वेळा वापरात येते हा. म्हणजे आता हे 2 त्रिकोण आहेत ना, आता दिसत आहेत ते, हे 2 त्रिकोण अशा पद्धतीने लावा की त्याच्यामुळे एक आयत होईल. बघा बरं कसे लावता येतात. एक जर लावायचा झाला तर कसं, हा म्हणजे आता लक्षात येते की अरे ते तो फिरवायला लागतोय बरं का. म्हणजे सरळ आहे तर सरळ ठेवून नाही होते ते, आहे का नाही. म्हणजे आपल्याला तेही कळलं पाहिजे की ते 2 त्रिकोण जेव्हा एकरूप होतात त्याचा करस्पॉन्डन्स कसा असणार आहे हे सगळं लक्षात आलं तर मग त्रिकोणाच्या एकरूपतेवरची उदाहरणं सोडवता येतात. बऱ्याच वेळा सिद्धतेमध्ये हे आवश्यक असतं आणि म्हणून त्रिकोणाची एकरूपता नीट समजली पाहिजे. हा ABC हा त्रिकोण आहे बरं का ना. ABC इज अ ट्रायंगल. आता ABचा मध्यबिंदू कुठे आहे, तो आहे. त्याला एक नाव दे काहीतरी पी कुठलंही दे जे सापडेल ते. हां तो BCचा मध्यबिंदू तिथे दिसतोय. एसीचा हां त्याला पण नाव दे. आता आपण काय करू, हे जे मध्यबिंदू आहेत ना त्या मध्यबिंदूवर बरोबर ए हा कोण फोल्ड करून खाली आणू. आता फोल्ड करा. Now if you fold a triangle in such a way that A will be on BC. ओके. आता B पण फोल्ड करू आणि एच्या शेजारी आणू. बरोबर आहे. तसा C पण फोल्ड करा आणि एच्या शेजारी आणा. म्हणजे आता काय झालं, पहिल्यांदा ए वर होता तो खाली आला, बी लेफ्टला होता तो राईटला आणला, सी राईटला होता तो लेफ्टला आणला. त्यामुळे ABC एकत्र आली, हो का नाही. अँड अँगल ऑन स्ट्रेट लाईन, सम ऑफ द अँगल्स ऑन स्ट्रेट लाईन इज 180. त्यामुळे एका सरळ रेषेवर असलेल्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 असल्यामुळे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. ABC हा त्रिकोण आहे. ABC इज अ ट्रायंगल. आता ABचा मध्यबिंदू कसा मिळवायचा, असा मिळाला की मिळतो नाही का. म्हणजे तो झाला M. ABचा मध्यबिंदू, मिड पॉइंट ऑफ AB इज M. आता ACचा मिळवूया. मिड पॉइंट ऑफ AC इज N. आता हे 2 M आणि N जोडूया बरं. जोडा बरोबर ते मध्यबिंदू. अशी छान जोडलेली आहे का नाही. आता ते MN ची लांबी त्या डिव्हायडरनी कर्कटकनी मोजा बरोबर. म्हणजे किती होती ती MN ची लांबी घ्या बरोबर. MN वर ठेवा, N वर ठेवा. आता खाली B वर ठेवा बरं. B वर ठेवा एक टोक, हां मध्ये ठेवा. आणि आता B वरचं उचला C वर ठेवा. अरे च्या बरोबर लक्षात येते की ते MNच्या दुप्पट झालं नाही का. याचा अर्थ त्रिकोणाच्या 2 भुजांच्या मध्यबिंदूंना जोडणारा छंद तिसऱ्या भुजेच्या निम्मा झाला बरं का. We have taken midpoint of AB as M, midpoint of AC as N, and segment MN is half of BC. नुसती ती निम्मी नाही बरं का, ती समांतर पण आहे बघा. अशा जर तुम्ही ओढल्यात ना ते 2 समांतर आहे. याचा अर्थ त्यांच्यातलं अंतर पण सारखं आहे बघा. आणि म्हणून त्रिकोणाच्या 2 भुजांच्या मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड हा तिसऱ्या भुजाला समांतर आणि तिच्या निम्मा असतो. आता त्या M मधून जाणारी जी रेषा आहे ना MN बघा, ती पट्टी ठेव त्याच्यावर. M मधून जाणारी MN, हां MN. हां आता ही जी रेषा आहे का नाही ती कशी आहे बघा, M मधून जाते आणि BC ला समांतर आहे. अशी जर रेषा असेल ना तर ती AC ला दुभागते बरं का. देअरफॉर लाईन पासिंग थ्रू मिड पॉइंट ऑफ वन सेगमेंट अँड पॅरलल टू सेकंड बायसेक्स थर्ड, असा पण गुणधर्म झाला. हे दोन्ही गुणधर्म यातनं कळतात. आले लक्षात. ABC हा काटकोन त्रिकोण आहे. ABC इज इन द राईट अँगल ट्रायंगल. ओके. आता A हा B वर आणा बरं. शबास. तसाच C पण B वर आणा. Now we fold the triangle in such a way that A and C will lie on B. आता काय दिसतंय बरं, A आणि C हे दोन्ही मिळून काटकोन करतायत नाही का. म्हणजे A अधिक C बरोबर 90. Therefore A plus C will be equal to 90. याचा अर्थ काटकोन त्रिकोणात 2 लघुकोन परस्परांचे कोटिकोन आहेत.
Therefore, in the right angle triangle, two acute angles are complementary. आता मध्यगा म्हणजे काय सांगा बरं. मध्यगा याचा अर्थ कोणत्याही बाजूचा मध्यबिंदू आणि त्यासमोरचा शिरोबिंदू. आता कर्णावर काढायची मध्यगा म्हणजे काय, कर्णाचा मध्यबिंदू समोरचा शिरोबिंदू. Therefore, median drawn on hypotenuse will be a segment which will join the midpoint of hypotenuse and the vertex. Okay? आता ही मध्यगा कर्णाच्या निम्मी दिसते का नाही. हा भाग घ्या किंवा तो घेतला तरी चालेल. आणि म्हणून काटकोन त्रिकोणाचा गुणधर्म असा आहे की काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेली मध्यगा कर्णाच्या निम्मी. हा घ्या किंवा असा फोल्ड कर तरी बघ ही पण निम्मी आहे. कळलंय. आणि म्हणून काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेली मध्यगा कर्णाच्या निम्मी असते. इन राईट अँगल ट्रायंगल मीडियन ड्रॉन ऑन हायपोटेन्यूज इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूज. आलं लक्षात.